कल्पना करा, तुम्हाला तुमचं शरीर झाकण्यासाठी, तुमचा सन्मान वाचवण्यासाठी कर भरावा लागतोय. होय, ही कोणती कल्पना नाही. हा आहे भारताच्या इतिहासातील एक काळाकुट्ट अध्याय. आज आपण हवे तसे कपडे घालण्याचा, ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतो, ते स्वातंत्र्य एकेकाळी केरळमधील अनेक महिलांना नव्हतंच. 18व्या-19व्या शतकात त्रावणकोर संस्थानात जातीवाद इतका क्रूर होता की दलित महिलांना त्यांच्या शरीराचा वरचा भाग झाकण्याची परवानगी नव्हती. आणि जर त्यांनी तसं केलं तर त्यांसाठी त्यांना मुलक्करम नावाचा कर भरावा लागत होता. पण या क्रूर निर्णयाविरोधात एका धाडसी महिलेने आवाज उठवला. या व्हिडिओत आपण त्याच महिलेची शौर्यगाथा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय फिलिंग्स मनातल्या. मंडळी, ही कथा आहे मुलक्करम कराच्या अन्यायाविरोधात उभा राहिलेल्या स्त्रीची. तिचे नाव होते नांगेली. त्या काळात समाजात विचित्र नियम होते. कोण काय घालणार, कसं वागणार हे सगळं जातीनुसार ठरत होतं. खालच्या जातीतील महिलांनी वरचा भाग झाकणं म्हणजेच सवर्णांचा अपमान मानला जायचा. त्यामुळे जर एखाद्या महिलेला स्वतःचा सन्मान जपायचा असेल तर तिला कर भरावा लागायचा, आणि तोही तिच्या शरीराच्या आकारानुसार. मंडळी, हा केवळ कर नव्हता, हा स्त्रियांच्या सन्मानावर हल्ला होता. पण नांगेलीला हे मान्य नव्हतं. ती एजावा समाजातील एक सामान्य महिला होती, पण तिच्या मनात असामान्य जिद्द होती. तिने ठरवलं, मी हा अपमान सहन करणार नाही आणि हा करही भरणार नाही. तिने आपलं शरीर झाकायला सुरुवात केली आणि याच गोष्टीने सत्ताधाऱ्यांना चीड आणली. कर वसूल करणारे अधिकारी तिच्या घरी येऊ लागले, धमक्या देऊ लागले, तिला वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. पण नांगेली झुकली नाही. आणि मग एके दिवशी इतिहास घडला. जेव्हा अधिकारी पुन्हा कर मागायला तिच्या दारात उभा राहिला, तेव्हा नांगेली शांतपणे घरात गेली. क्षणभरात ती परत आली, पण तिच्या हातात होतं केळ्याचं पान, आणि त्या पानावर तिने स्वतःचे स्तन कापून ठेवले होते. त्या एका क्षणाने सगळं बदललं. रक्ताने माखलेलं ते दृश्य पाहून अधिकारी थरथरला आणि काही क्षणातच नांगेलीने प्राण सोडले. पण तिचा मृत्यू व्यर्थ गेला नाही. तिच्या बलिदानाने संपूर्ण त्रावणकोर हादरलं. लोक रस्त्यावर उतरले, महिलांनी बंड पुकारलं आणि शेवटी सत्तेला झुकावं लागलं. मुलक्करम हा अमानुष कर कायमचा रद्द करण्यात आला. मंडळी, ही फक्त एका स्त्रीची कथा नाही, ही आहे सन्मानासाठी लढण्याची कथा. ही आहे त्या बलिदानाची आठवण ज्यामुळे आज आपण मुक्त आहोत. तुम्हाला ही शौर्य कथा कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.